discussed about the moment of inertia, then the force applied, and the only inertia. Inertia of a body. Inertia मध्ये कधी आहे बॉडी जेव्हा ती रेस्ट आहे. Body maintains its state of rest is called as inertia. This body is in inertia. So this body is not moving. So हिचा जेव्हा इम्प्लाइड फोर्स किंवा मी एक फोर्स लावत आहे याला फोर्स लावला तर आता खाली चालली तर हा एक्स डायरेक्शनला फोर्स लावला हॉरिझॉन्टली है ना हॉरिझॉन्टली फोर्स लावला तर ती खाली चालली मी समजा याला व्हर्टिकली अपवर्ड केलं तर वाय डायरेक्शनला फोर्स लावला तर वरती जाईल है ना समेशन एफएक्स आता सध्या ही बॉडी एका ठिकाणी आहे याचा अर्थ काय आहे की समेशन एफएक्स इक्वल टू 0 पहिली कंडिशन काय आहे की समेशन एफएक्स body is in rest. Summation fx equal to 0, summation fy equal to 0, and summation moment equal to 0. ये काय आहे इक्विलिब्रियम मध्ये आहे इक्विलिब्रियम है ना सर्वात पहिले आपल्याला इक्विलिब्रियमची कंडिशन माहिती पाहिजे की बॉडी इज इन इक्विलिब्रियम व्हेन द समेशन ऑफ द फोर्सेस acting along the x direction equal to 0. That is summation fx equal to 0. Summation of the forces along y direction, vertical direction are 0. And summation of the moment of the force equal to 0. आता इथे moment of inertia काही आहे ना असतात काय असतं ती रोटेट झाली असते है ना अशी झाली असते ना याच्यावर moment of inertia ऍक्ट झाला असता तुम्ही सेंट्रॉइड वगैरे शिकले मागच्या वर्षी बरोबर आहे तर moment समजा ऍक्ट झाली असते तर हे त्या डायरेक्शन मध्ये असतं तर मोमेंट ही 0 आहे तर आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन माहिती आहे इनर्शिया ची डेफिनेशन माहिती आहे बॉडी मेंटेन्स इट्स स्टेट ऑफ रेस्ट इज कॉल्ड एज इनर्शिया ओके बॉडी मेंटेन्स इट्स स्टेट ऑफ रेस्ट मग आता आपल्याला रिजिड बॉडी आणि डिफॉर्मेबल बॉडी ह्या बॉडी माहिती आहे का एक तर रिजिड बॉडी म्हणजे प्लास्टिक जे आहे हे रिजिड आहे हे तुटून राहिलं का नाही हे जे आहे इथे लागलेलं हे दबत आहे हे डिफॉर्म होऊन राहिली बॉडी ओके इलॅस्टिसिटी आहे याच्यात आणि इलॅस्टिसिटी मध्ये काय आहे की हा फोर्स अप्लाय करत आहे आपण म्हणजे स्ट्रेस अप्लाय करत आहे फोर्स म्हणजे काय आहे स्ट्रेस इज डिफाइंड एज द फोर्स पर युनिट एरिया और फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्ट्रेस आहे and strain is change in length म्हणजे मी इथे दाबत आहे थोडंसं आत जाते ना तर तो dl आहे आणि ऍक्च्युअल लेंथ म्हणजे l आणि dl तो dl upon l इज स्ट्रेन ओके मी तुम्हाला लिहायसाठी देतो वेळ बिलकुल 100% सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ विल बी स्ट्रेन इथे आपण फोर्स अप्लाय करत आहे तर strain produce होता है strain will be produced and it will impinge to this surface and this is the length actual length and this actual length will deform so change in length dl upon l will be equal to strain and our Hooke's law states that stress is directly proportional to strain yes so stress is directly proportional to strain मी सांगतो तुम्हाला क्लियर तो strain जो है स्ट्रेस इसका रिलेशन अपने को समझ में आ गया यस स्ट्रेस एंड स्ट्रेन सो स्ट्रेस इज फोर्स अपॉन एरिया और एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्ट्रेन इज चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल एंड इक्विलिब्रियम कंडीशन इज समेशन fx इक्वल टू 0 समेशन fy इक्वल टू 0 एंड समेशन मोमेंट इक्वल टू 0 ओके सो रिजिड बॉडी एंड डिफॉर्मेशन पॉइंट समझ लीजिए रिजिड बॉडी इज द बॉडी व्हिच never deforms and deformable body will be body which will deform on the action of the force elastic or plastic body but in practical rigid body exists or not when you are going to apply the force some deformation will be there we have this beam पे अगर हथौड़ा चलाया जाए तो हथौड़े से क्या होगा थोड़ा सा डिफॉर्मेशन होगा ये रिजिड बॉडी है ना यस सर सो theoretically
ये रिजिड बॉडी है, लेकिन रिजिड बॉडी प्रैक्टिकली पॉसिबल नहीं है। प्रैक्टिकली देयर विल बी डिफॉर्मेशन, बराबर है, डिफॉर्मेशन होगा। सो नो बॉडी इज अ आइडियल बॉडी, देयर विल बी डिफॉर्मेशन इन द बॉडी, ओके, एंड दिस डिफॉर्मेशन will be there, but we consider rigid body and deformable body as two different bodies. Very slight deformation will be there in the rigid body. Okay, so concept of rigid body and deformable body is there. Then we have next concept of shear load and shear stress and strain. So load, shear load is the load when stress आणि strain ची झालं सर्व. This is the pin. Okay. This pin is connecting to the two surfaces. ये पिन के कारण दोनों जो सरफेस दिए हैं, दोनों प्लेट्स जो दी है, वो एक दूसरे को कनेक्टेड है. So when we are going to pull this tangentially, when we are going to pull this, there will be friction in between here. So there will be tangentially force applied on each other, and this force is called as shear force. Okay, ये समझ में है shear force की definition. So here again ये एक टाइप का हो गया, ये कौन सा हो गया, टेंसाइल हो गया. दिस फोर्स इज टेंसाइल इन नेचर, ये टेंसाइल है ना. यस. और दूसरा कौन सा रहेगा, अपने को अगर लगाना है फिर से डायग्राम निकालता हूं, मैं तुरंत दिखाऊंगा. This is the pin. This is compression. वैसा ही वो कॉम्प्रेसिव फोर्स और टेंसाइल फोर्स अपन क्रॉस सेक्शनल एरिया पे जब जा रहे हैं और टेंसाइल और कॉम्प्रेसिव फोर्स लगा रहे हैं, कॉम्प्रेसिव है दोनों अंदर जाएगा और टेंसाइल है दोनों बाहर खींचेंगे. तो बाहर खींचेंगे तो रियल हो जाएगा, अंदर डालेंगे तो रियल नेगेटिव रहेगा. So these are the compressive and tensile forces acting on the body. So first is stress and strain, then second is tensile force and tensile compressive force.